ना खाऊंगा ना खाणे दूंगा याची आठवण सुद्धा या निमित्तानं अनेकांना होऊ लागली आहे. मित्र हो, नाशिकच्या भोंदू बुवाचं प्रकरण आणि त्याला असलेला राजकीय आशीर्वाद हे सगळं प्रकरण उघडं पडल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. एकीकडे ही खळबळ उडालेली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या एक बडे नेते माजी मंत्री असलेल्या शेखर चरेगावकर यांना अखेर पोलिसांनी अटक केली. हे चरेगावकर बडे नेते असले, माजी नेते मंत्री असले तरी सुद्धा ते काही काळ फरार सुद्धा झाले होते. पोलिसांना हुलकावण्यात येत होते. मागच्याच महिन्यामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. सातारा जिल्ह्यातल्या कराडमधील गाजलेल्या यशवंत बँक घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली होती. आता रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या व्यवसायातून चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणं आणि यशवंत सहकारी बँकेतून कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याच्या प्रकरणी भाजपाच्या या माजी मंत्र्यांना अटक करण्यात आलेली आहे. गजाआड तुरुंगात या संबंधित गुन्ह्यामध्ये चिखली नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष सतीश भगवानदार गुप्ता, संतोष पवार, वनिता पवार, श्रीपदा कुलकर्णी, रोहित लपडे, सुरेंद्र काळे, सुमित घोडके यांच्या विरोधात सुद्धा भोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये प्रदीप रामचंद्र चोरगे यांनी कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती आणि बघा, कोर्टाच्या आदेशानंतर आरोपीच्या विरोधामध्ये 5 मार्च 2024 रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुंतवणुकीच्या योजनेअंतर्गत 8 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करीत त्यापैकी 6.5 कोटींचा अपहार केल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या माजी मंत्र्याला, भाजपच्या बड्या नेत्याला म्हणजे या शेखर चरेगावकरला अटक केली आणि त्यांना मग अटक करून जेव्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्यावेळेला न्यायालयानं या माजी मंत्र्याला, या भाजपच्या बड्या नेत्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शेखर चरेगावकर याला मागील वर्षी देखील कराड पोलिसांनी अटक केलेली होती. त्याच्यावर यशवंत बँकेमध्ये तब्बल 112 कोटीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात ईडीनं सुद्धा आता गुन्हा दाखल केलेला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार दाखल कलम काढलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये योग्य तपास व्हावा असा अर्ज या तक्रारदाराच्या वकिलांनी थेट न्यायालयामध्ये केलेला आहे. माजी मंत्री असलेल्या भाजपच्या या नेत्याला अटक झाल्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा त्याच्या इतर पार्टीपेक्षा आमची पार्टी वेगळी हे सांगण्याच्या या प्रकारावर सुद्धा चर्चा होऊ लागली आहे आणि ना खाऊंगा ना खाणे दूंगा याची आठवण सुद्धा या निमित्तानं अनेकांना होऊ लागली आहे.